सर काय सांगाल आज जो राहत आणि शिर्डीमध्ये आपल्याला मिळाला विजय आहे अशा प्रकारे हा जो विजय आहे तो भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा मिळालेला विजय आहे आणि या विजयाचे खरे शिल्पकार जे आहेत या मतदारसंघातील जे मतदार बंधू भगिनी आहेत युवक आहेत त्याने घेतलेला अथक परिश्रम आणि विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्यावर व्यक्त केलेला जो विश्वास आहे, देशाचे लाडके गृहमंत्री माननीय अमित भाई शाह त्यांच्याबद्दलचा व्यक्त केलेला आनंद आहे आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्याने विकासात कामाला दिला मला पाठबळ आहे आणि त्याचा परिणाम जनतेनं ह्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास आहे आणि त्यामुळेच आम्हाला हा मोठा विजय संपादित करता आला. हा विजय मी तमाम मतदार बंधू भगिनींना मी समर्पित करतो. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण राज्यभरामध्ये आज भारतीय जनता पक्ष नंबर 1चा पक्ष आता या ठिकाणी सिद्ध झालेला आहे. त्यांना सुद्धा मी या विजयाबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो आणि मला वाटतं शिर्डीच्या आणि राहत्या नागरिकांनी विकासाला दिलेलं जे मत आहे निश्चितपणे त्यांच्या विश्वासाला सार्थक राहू अशा प्रकारची खात्री त्यांना मी देऊ इच्छितो. दक्षिणेमध्ये जर म्हटलं तर संपूर्ण महायुती आलेली 4 जागी दक्षिणेमध्ये मोठं यश मिळालेलं आहे. पाथर्डी, श्रीगोंदा, शेवगावमध्ये शेवगावला आपल्याला यश मिळालं, परंतु पाथर्डी, श्रीगोंदा आणि जामखेड आपल्या जिल्ह्यामध्ये आपण जे महायुती उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदी नेवाशाचे उमेदवार आपले होते डॉक्टर घुले, पाथर्डीचे आव्हाड होते, त्याचबरोबर देवाली प्रवरेचे सत्यजित कदम, राहता शिर्डीचे दोन्ही भाजपचे नगराध्यक्ष झालेले आहेत. कोपरगावची मतमोजणी सुरू आहे अजून. श्रीरामपूरला जोरदार आमचा पराभव झाला. रावरीमध्ये महाविकासाला यश मिळालं, तर आघाडीला यश मिळालं आहे. परंतु ओव्हरऑल जिल्ह्यामध्ये जो परफॉर्मन्स झालेला आहे महायुतीचा तो अतिशय समाधानकारक आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जनतेने जो विश्वास व्यक्त केला आहे तोच विश्वास उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये लोक भारतीय जनता पक्ष महायुतीमध्ये उभं राहतील असा मला पूर्ण विश्वास आहे. आणि श्रीरामपूर जर सुटलं नसतं तर 12-0 झाला असतं. आता त्या काही स्थानिक आमदार शिवसेनेचे होते त्यामुळे निर्णय त्यांनी घ्यायचा होता, परंतु नेवासाला आपण जिंकले होते ना. संगमनेर दुर्दैवाला पराभव झाला. खरं तिथे पराभव व्हायचे कारण तर शोधावं लागतील, परंतु तो पराभव दुर्दैवी होता. पण ते कोणाच जिल्ह्यामध्ये महायुतीला मिळालं यश हे फार मोठं होतं. आज काँग्रेस पक्षाला फक्त 1 जागा मिळाली. मोठं अन्य विरोधी पक्ष कुठे दिसत नाही, कारण संगमनेरला मिळालेलं यश हे काँग्रेसचं नव्हतं, ते संगमनेर सेवा आघाडीचं काहीतरी मतदान होतं. तसे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये उभाटा असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस आहे, या जिल्ह्यातून फार हद्दपार झालेली आहे, याचा आम्हाला आनंद आहे. कोपरगावमध्ये आपण म्हटलं होतं की भाजपचाच नगराध्यक्ष होईल. काटेकी टक्कर सुरू आहे, 100 मतांचा फरक आहे आणि संधान आघाडीवर आहे भाजपच्या. नाही तर अजून 12 फेरी झालेल्या आहेत असं मला सांगण्यात आलं. अजून 3 फेऱ्या बाकी आहेत, त्यामुळे आता काटेकी टक्कर आहे. पण मला खात्री आहे की आपला उमेदवार विजय होईल. विरोधक जे आहेत ते नेहमीप्रमाणे आरोप करतील की यामध्ये काहीतरी मताचा फेरबदल केला आला आहे, असं आहे काय नेमकं असं याचं उत्तर देशातल्या जनतेनं बिहारच्या निवडणुकीत दिलेलं आहे. हे वोट चोरी, EVM, आणि तेच उत्तर राज्यात जनतेनं भाजपला महायुतीला एकत्र जर विचार झाला, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, मला वाटतं 80% ठिकाणी राज्यभरामध्ये महायुतीचा विजय झालेला आहे. महानगरपालिका अशाच प्रमाणे विजय होतो 100%. महानगरपालिकेत भाजपचा झेंडा फडकणार. तिथं आमची आता महायुती करण्यासाठी चर्चा सुरू आहे. मला विश्वास आहे की महायुती होईल आणि तसं जर झालं तर तिथे सुद्धा 100% 100% महायुतीचा झेंडा त्या महानगरपालिकेवर अहिल्यानगरचा त्या ठिकाणी फडकणार आहे. आजही कार्यकर्त्यांनी वाहक बनवून आणलेला आहे, रथ काढले वाघावरती.
नेमकं काय दादांच्या प्रती जे आहे टायगर अभिजिंदा आहे आता त्या कार्यकर्त्यांचं प्रेम आहे आग्रह डॉक्टर सुजयबद्दलचा. आता ते मी ते त्याचा उत्साह मी थांबू शकत नाही ना. सर्वात प्रथम मी शिर्डीच्या तमाम मतदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो. साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये नगर परिषदेची स्थापना झाल्यानंतर ही पहिली निवडणूक होती. 25 वर्ष नगरपंचायतची सत्ता माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या ताब्यात जनतेने दिली. कायम निवडणूक ही घासून राहायची, कधी 10 नगरसेवक, कधी 11 नगरसेवक. पण साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने, आमच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब आणि या मतदारसंघाचे आमचे नेते, भाग्यविधाते, पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या कृपेमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे 23 पैकी 20 नगरसेवक हे महायुतीचे निवडून आले. आणि आमचा नगराध्यक्ष जो अतिशय सर्वसामान्य होता, अशा सर्वसामान्य महिलेला 5,500-6 हजाराच्या फरकाने मताधिक्याने शिर्डीच्या जनतेने निवडून दिलं. जो विश्वास या प्रचारामध्ये आम्ही जनतेपर्यंत पोहोचवला, ते कामं आम्ही केले. मला कुठंतरी असं वाटतं की ही पहिली निवडणूक आहे ज्यामध्ये कामाची पावती मिळाल्यासारखं वाटतं. आपण महिलांच्या सुरक्षिततेबाबतीत भूमिका घेतली, आपण स्वच्छतेबाबतीत भूमिका घेतली आणि या भूमिकेमुळं चर्चा भरपूर झाल्या. मतदान झाल्यानंतर जसं मी परवा पण भाषणामध्ये बोललो की चर्चा करणारे दुसरे कोणीच नव्हते, चर्चा करणारे हे आमचेच लोक होते. पण गोरगरीब जनता ही सदैव विखे पाटील परिवाराच्या पाठीशी उभी राहिली. आणि आज भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नातून, सगळ्या संघटनेच्या प्रयत्नातून, प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रयत्नातून, नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे महत्त्वाचे नसतात. ज्यांच्यामुळं ते नगराध्यक्ष नगरसेवक होतात ते कार्यकर्ते महत्त्वाचे असतात. आणि हा विजय मी त्यांना समर्पित करतो. तीन अपक्ष जे निवडून आलेले आहेत तेही आपल्याच विचाराचे कार्यकर्ते आहेत, कुठल्याही पक्षाचे नाहीत. त्यांच्याबद्दल आपण काय म्हणाल? पहिला मुद्दा असा की अपक्षाची आवश्यकता आम्हाला कुठं दिसत नाही. 20 नगरसेवक ऑलरेडी माझ्याकडे आहेत, त्यांनाच बॅलन्स करता करता मला 5 वर्ष जातील. त्यामुळं आता जे 3 अपक्ष आलेत त्यांना शुभेच्छा आहेत. जे दुर्दैवाने आमचे उमेदवार पडले महायुतीचे, त्याच्यामध्ये सुजित एक होता, योगेश गोंदकर एक अतिशय तरुण मुलगा जो भारतीय जनता पार्टीचा अगोदरपासून संघटनेमध्ये होता तो पडला. आणि विजू जगताप, आमच्या अनिताताई होत्या, त्यांचा देखील पराभव झाला. तर निश्चित त्यांचा पराभव हा वेदनादायी आहे. त्यांच्या पराभवाला त्यांनी केलेले कामं आणि त्यांचा पराभव हे जुळून येत नसेल. आता जनता जनार्दनचा निर्णय होता. सगळे अपक्ष जे निवडून आले त्यांना देखील माझ्याकडून शुभेच्छा आहेत. आणि मी त्यांना विश्वास व्यक्त करतो की जरी ते आमच्या महाविकास आघाडी महायुतीच्या विरोधात निवडून आले असतील तरीसुद्धा त्यांच्या प्रभागामध्ये विकास निधी आम्ही कमी पडू देणार नाही. कारण की शिर्डी हा एक परिवार आहे आणि सबका मालिक एक आणि श्रद्धा आणि सबुरीचा सल्ला घेऊन आम्ही काम करतो. आणि त्याच्या कामाची पावती आज शिर्डी मतदारसंघ स्थापन झाल्यापासून राहता असेल आणि शिर्डी असेल, एवढं मताधिक्य आम्ही आमच्या उभ्या आयुष्यामध्ये कधी पाहिलं नाही. जे आज जनतेने प्रेम दिलं आणि ही जबाबदारी आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये शिर्डी साफ करण्याचा जो संकल्प होता, मी तुम्हाला शब्द देतो, राहता आणि शिर्डी गुन्हेगार मुक्त केल्याशिवाय सुजय विखे थांबणार नाही. आणि त्याची सुरुवात आमच्या नगराध्यक्षापासून आम्ही उद्या करणार. राहता नगर परिषदेमध्ये भूतो ना भविष्य 20 पैकी 19 नगरसेवक हे महायुतीचे आले. त्यानंतर आमचे उमेदवार डॉक्टर स्वाधीन गाडेकर जवळपास 13,000 मताच्या बेरजेमध्ये 4,800 मताधिकारी निवडून येतात. याचाच अर्थ राहत्याच्या जनतेने माननीय नामदार साहेबांनी केलेल्या कामावर विश्वास ठेवला. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जो निधी या मागच्या 1 वर्षामध्ये दिला, जो शेतकऱ्यांना आपण कालव्याचा लाभ दिला, अनुदानाचा लाभ दिला, याचा फार मोठा परिणाम. आणि विशेषतः या दोन्ही विजयामध्ये आमच्या लाडक्या बहिणी विसरून चालणार नाही. लाडक्या बहिणीचा आशीर्वाद सदैव या भावाच्या पाठीमागे आहे आणि आम्ही त्या पूर्ण ताकदीने लढतो. दादा, संगमनेरमध्ये महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला, काय सांगा? नाही, आता संगमनेरमध्ये महायुती पराभूत झाली आहे, यात काही दुमत नाही. आमचे शेवटी लक्षात घ्या, संघटन प्रत्येक निवडणूक वेगळी असते. विधानसभा ही वेगळी होती, नगरपंचायत वेगळी आहे, आता येणाऱ्या जिल्हा परिषदा वेगळ्या राहणार आहेत, ग्रामीण भागाचा शहरी भागाचे प्रश्न वेगळे वेगळे असतात. मला असं वाटतं की त्या पराभवाला दुसऱ्या कुठल्याही अँगलने न पाहता पराभव सगळ्यांचा होऊ शकतो. त्यांचाही झाला होता, जनतेने परत त्यांना संधी दिली. कदाचित त्यांनी काही सुधारणा त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये केल्या असाव्यात. पण सांगायचं तात्पर्य की आम्ही खचणार नाही आहोत. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मी तुम्हाला विश्वास देतो की 70% जागा संगमनेर तालुक्यामध्ये हे महायुतीच्या आल्याशिवाय राहणार नाही. मतदारांना काय सांगाल दादा? मतदारांना
एवढंच सांगेल की जे माझ्या सभा झाल्या, जे माझ्या भाषणं झाले, हा फरक महाराष्ट्राने पाहायला पाहिजे की गोड बोलूनच मतं मिळू शकत नाही. कडू बोलणाऱ्या माणसाला पण मतं मिळतात. त्याचं जिवंत उदाहरण डॉक्टर सुजय विखे आहे. कडू पण सत्य हे आमच्या माता भगिनींना पटलं की हा आमचा भाऊ, आमचा मुलगा, आमचा नातू हा आमच्यासाठी लढतोय, ही भावना व्यक्त झाली. आणि ह्या अशा प्रकारचं मताधिक्य जवळपास किती लीड आहे बाबा? 7-8 हजाराचा लीड. जिथं लोक म्हणत होते फार घासून झालंय आणि आता वातावरण टाईट झालंय. आम्ही कधी वातावरण टाईट होऊन जाते, आम्ही हवा टाईट करतो आणि वातावरण टाईट होऊ देत नाही. हे या जनतेचं प्रेम आहे. आणि जो शब्द रोजगारासंदर्भात, गरिबांच्या घरासंदर्भात, हा कामाचा पावती मी म्हणेल की याच्या अगोदर पण शिर्डीमध्ये असं यश कधीही कुठल्याही पक्षाला जनतेने मिळू दिलं नाही. पण यावेळेस जनतेने ठरवलं होतं विखे पाटील साहेबांच्या पाठीमागे उभं राहायचं. आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा हा फायदा जर आपण पाहिला की मतविभाजनी आम्ही होऊ दिली नाही. शिवसेनेला विश्वासात घेतलं, राष्ट्रवादी काँग्रेसला विश्वासात घेतला आणि हा महायुतीच्या एकत्रित परिणाम राहतात शिर्डीमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. डायलॉग आपला जो डायलॉग आहे टायगर अभी जिंदा आहे. नाही आता हे ब्रीदवाक्य आहे आमच्या सगळ्या संघटनेच्या आशीर्वादाने. शेवटी या संघटनेने निर्णय घेतला, तर भाग बघून आणलाय त्यांनी. पण मी वारंवार सांगतो, मी किती वेळेस तरी या ठिकाणी सभा घेतो किंवा प्रत्येक जागेमध्ये मी जातो. माझा पराभव हा अपघात होता. तो अपघात आम्ही सुधारणा करू. पण त्या अपघातानंतर मी जे म्हटलो ते आजही म्हणतो, टायगर अभी जिंदा आहे. उमेदवारी जाहीर होण्याच्या पूर्वी आपण लोणी ते शिर्डी पायी येणार होतात. आता आपली इच्छा आहे की आपण पायी येणार का? मला बाबांच्या दर्शनासाठी पायी यायला काही अडचण नाही. मी पदयात्रा, आमचे सगळे नगरसेवक लोणीपासून शिर्डीला आता एकत्रितपणे, ज्याला जसं शक्य असेल, ज्याला त्याची तब्येत मानवत नाही, आता तात्याने पाय सुजलेत त्यांचे, तर त्यांना आता 2-3 दिवस पायाचा मसाज घेतल्याशिवाय काही थांबणार नाही. तर अशा सगळ्या अडचणीला मात करत आम्ही कसं तरी पोचू शिर्डीला. पण बाबांच्या दर्शनासाठी मी अगोदरही जाऊन आलो, इथं येण्यापूर्वी जाऊन आलो. काल साहेबही होते. साहेब आता राहतेची मिरवणूक हातात आहेत. मी जरा शिर्डीमध्ये आलो आहे कारण की अभूतपूर्व असं यश आम्हाला मिळालं. आणि हीच परिस्थिती जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं, नेवास्यामध्ये शिवसेना महायुतीचा नगराध्यक्ष आला. कोपरगावमध्ये अजून निवडणूक अजून आहे. भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष कोपरगावमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. श्रीरामपूरमध्ये ठीक आहे, आमची पहिली सुरुवात होती. भारतीय जनता पार्टी लढते, कदाचित तिथं अजून आम्ही प्रयत्न करणं गरजेचं वाटतं. जामखेडमध्ये भारतीय जनता पार्टी पुढं आहे, श्रीगोंद्यामध्ये भारतीय जनता पार्टी पुढं आहे. तर हे आमच्या मुख्यमंत्री महोदयांचं यश आणि महायुतीच्या तिन्हीही घटक पक्षांचं एकत्रित संग्रहित यश मला असं वाटतं आम्हाला या पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली मिळेल. जे पडलेले आहेत त्यांना काय सांगाल दादा की कशा प्रकारे सामना जाईल? नाही, आता जे पराभव झाले, मी पण पडलेलो होतो. पडल्याने काय होतं? पडल्याने माझ्याकडं पहा. जे लोक पराभूत झालेले आहेत त्यांनी माझ्याकडं पहा की साईबाबांच्या आशीर्वादाने भविष्यात तुम्ही देखील गुलाल घ्याल. कारण की मी माझा गुलाल हुकला होता 2024ला, पण त्याच्यानंतर मी सलग गुलालच घेऊन राहिलो. तर हिंमत हारायची नसते. माणसाच्या चारित्र्याने, माणसाच्या कौशल्याने आणि माणसाच्या विश्वासानेच माणूस परत पायावर उभा राहतो. आणि उभा राहण्याकरता एकच गोष्ट महत्त्वाची आहे की गोरगरीब जनतेचा आशीर्वाद हा तुमच्याकडून कोणीही काढू शकत नाही आणि तो तुम्ही विकत घेऊ शकत नाही. हा आम्हाला मिळाला आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पोहोचलो. धन्यवाद दादा. हा. कोणत्या प्रभागात आपण उभे होतात आणि प्रभाग क्रमांक 8 भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर मी उभा होतो. आणि मायबाप जनतेने मला भरभरून असं मतदान केलेलं आहे आणि मी या ठिकाणी विजयी उमेदवार म्हणून घोषित झालेला आहे. किती मतांनी आपला विजय झालेला आहे? 350 मतांच्या पुढे माझा विजय झालेला आहे. आणि मतदारांनी काय? खरं तर माझ्यासाठी हा प्रभाग नवीन होता आणि नवीन प्रभागात देखील नागरिकांमध्ये गेल्यानंतर मतदार राजांनी मला मतदान टाकलं आणि एवढ्या मोठ्या बहुसंख्य लीडनी मला निवडून दिलं. त्याबद्दल मी मतदारांचा शतशः आभारी आहे. हो, 100% आमच्या नेते यांचं वर्चस्व शिर्डी शहरावर आहे, राहील आणि राहणार. ओके. कोणत्या प्रभागात आपण उभे होते? कोणता पक्ष होता? काय नाव आहे आणि कशा प्रकारे आपण विजय झालेला आहे? माझं नाव सतीश गोविंदराव वनकर उर्फ नंदूभाऊ. मी प्रभाग क्रमांक 2 मधून उमेदवारी केली होती. माझी उमेदवारी अपक्ष होती आणि आज या ठिकाणी मला मतदारांनी माझ्या बाजूने कौल दिला
आणि मला त्यांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्या मतदारांचे पहिले आभार मानतो आणि त्यांच्यासाठी मी केव्हाही उपलब्ध राहील आणि त्यांच्या सेवेचं काम करील हे त्या निमित्ताने सांगतो. समोरताई तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक कसा प्रतिसाद मिळाला? माझं नाव डॉक्टर कल्याणी विठ्ठल आरणे. खूप छान प्रतिसाद मिळाला. इथपर्यंत येणं हेच मी विजय समजते की मी इथपर्यंत पोहोचली, यातच माझा विजय होता. जनतेने जे प्रेम दाखवलंय मी त्यांचे आभारी आहे आणि प्रत्येक जनतेने जी मला रिस्पेक्ट दिली मी त्याबद्दलही त्यांचे आभारी आहे. जय पराजय हा चालूच असतो निवडणुकीमध्ये, तरी पण काय सांगा? विजय पराजय हा चालूच असतो, पण माझ्यासाठी ही निवडणूक राजकीय भाग नसून ही समाजसेवा म्हणून मी स्वीकारली होती आणि ते समाजसेवेचं कार्य माझं इथं थांबणार नसून ते पुढे चालत राहील. विजयी उमेदवाराला मनापासून शुभेच्छा. जे सत्कार्य आपण करण्याचा विचार करत आहोत त्यात कुठे आमची गरज लागली तर आम्ही नक्कीच सोबत असू. की आजचा हा विजय माझा नसून हा जनतेचा माननीय नामदार साहेब सुजय दादा आणि शालिनताई यांच्या विश्वासाचा आहे. मतदारांना काय सांगाल? मतदारांनी जो विश्वास दाखवलाय आणि आम्हाला भरभरून मतदान केले ते आम्ही त्यांच्यावर खूप खूप आभारी आहे. चला राधाकृष्ण विखे पाटीलचा मुलगा आला रे, पंढरीनाथ भगवान की जय. कुकुलाचा कांदा फुटला, आनंदी आनंद झाला, पंढरीनाथ भगवान की जय. लक्ष्मीच्या रूपात आला रे, पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. जगाचा माऊली आहे माऊली आणि यांच्या हाताने काम होणार आहे. काय सांगाल शिर्डीमध्ये हा ऐतिहासिक निर्णय घडलेला आहे, कशा प्रकारे हा विजय उत्सव साजरा होतो? साईबाबांच्या कृपा आशीर्वादाने आज शिर्डीच्या मतदारांनी परत एकदा 25 वर्षाची परंपरा कायम ठेवली आणि शिर्डी नगर परिषद ही पहिली निवडणूक होती आणि म्हणून या निवडणुकीमध्ये 23 पैकी 20 नगरसेवक हे महायुतीचे निवडून दिले. हा विजय आहे शिर्डीच्या सर्वसामान्य मतदारांचा. प्रत्येक जाती धर्माचा मतदार चिन्ह काय कोण काय यापेक्षा शिर्डीमध्ये झालेला विकास आणि साईबाबांचं सर्व धर्म समभावाची भावना घेत आमच्या सगळ्या उमेदवारांना मतदान पडलं आणि म्हणून हा विजय आज आपल्याला पाहायला मिळतोय. राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब हे महायुतीचं ताकद आज शिर्डी आणि राहत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आमचे सर्व तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एक संघ राहिले, पहिल्यांदाच एक संघ राहिले आणि आमचे कार्यकर्ते एक संघ राहिले आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक झाली त्यांच्यावर जनतेत असलेलं प्रेम या मतरूपाने आपल्याला पाहायला मिळालं. किती सीट निवडून आलेले आहेत नगराध्यक्ष? नगराध्यक्ष आणि 20 असं 21 जागा ते 24 पैकी निवडून आलेल्या आहेत. मला सांगायला वाईट वाटतं की 3 आमचे महायुतीचे उमेदवार पराभूत झाले. ठीक आहे, राजकारणामध्ये विजय पराजय हा होत राहतो कधीकधी. आता त्याचं आम्ही आणि पहिल्यांदा मला आनंद या गोष्टीचा आहे की शिर्डीमध्ये पहिल्यांदा 10 वर्षामध्ये आता कळेल नेमकी कोणचा भाग आणि कोणी काय केलं आहे. कारण की बूथ न्याय मतदान बाहेर आलं आहे, एरिया न्याय मतदान बाहेर आलं आहे आणि म्हणून आता आम्ही त्याचं विश्लेषण करून ज्या ज्या लोकांनी गद्दाऱ्या केल्या असतील त्यांना कायमचं संघटनेमधून हद्दपार करायचं काम आम्ही सगळेजण करणार आहोत. याबाबतीत शंका कुठलीच नाही. आता हे प्रक्रिया सुरू झाली आहे 2024च्या विधानसभेपासून आजही झालंय आणि आपल्याला मी वारंवार सांगतो की अनेक लोकांना वाटतं की नाही आपण फार स्पष्ट बोलतो, आपण फार ॲग्रेसिव्ह होऊन बोलतो, आक्रमक बोलतो. आक्रमकतामध्येच प्रामाणिकता आहे. गोड बोलणारा माणूस हा कोणाच्याच कामाचा नसतो. कडू बोलणारा माणूसच विकास करू शकतो आणि आपण महिलांना सुरक्षित वातावरण शिर्डीमध्ये मागच्या 2 वर्षामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने देऊ शकलो. हा मतदानाचा आणि लाडक्या बहिणींचा मताचा कल आपल्याला या मतपेटीतून दिसून आला. आपला जो डॉयलेक आहे, आपण आता रथावरून मिरवणूक केली त्यातही वाहक होता आणि जो डॉयलेक आहे ते पुन्हा जनतेसमोर नाही. आमचे पोपट शिंदे हे जे पक्ष निवडून बिनविरोध निवडून आले त्यांचा खर्च न झाल्यामुळे त्यांनी वाघ बनवून आणला आहे.
बाकी जे निवडून आलेले आहेत ते आता 2-3 दिवस काय उठत नाही, त्यांना बेरीज लावायचे काय काय किती आता हिशोब झालाय काय झालंय, कोणाचे बिलं प्रलंबित आहेत तर ते, पण जो बिनविरोध झाल्यामुळे त्याचा सगळा खर्च जो वाचला निवडणुकीचा, त्यामुळे खर्च म्हणजे कोणता अधिकृत महाराष्ट्र शासनाने ठरवून दिलेला, नाही तर परत तुम्ही त्याचा पायी ट्रोल कराल. बरोबर कमलाकर भाऊ, 60,000